आणि महत्त्वाची बातमी आहे मुंबईतनं एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिक जे आहेत ते आक्रमक झालेत। कारण आसपासच्या जुन्या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत अजूनही ठोस असं लेखी आश्वासन मिळालेलं नाहीये। हे लेखी आश्वासन द्या, मगच पुलाच्या पाडकामाला सुरुवात करा। लेखी आश्वासन दिलं नाही तर पुलाचं काम करू देणार नाही असा निर्धारच इथल्या स्थानिकांनी व्यक्त केलाय। दरम्यान रहिवाशांच्या मागण्यांबाबत आज MIRDA पालिका म्हाडा अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यात पुनर्वसनाबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सगळ्या रहिवाशांचं लक्ष लागलेलं आहे। माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, महत्त्वाचा निर्णय खरं तर येणं अपेक्षित आहे। रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि या सगळ्यावरती काय उत्तरं दिली जात आहेत, त्यांचं पुनर्वसन खरंच कुठे केलं जाणार याबद्दल काही अधिक माहिती आहे का? प्रज्ञा, आपण पाहतोय की मुंबईमधील सर्वात जुना म्हणजे ब्रिटिशकालीन पूल कुठला असेल तो म्हणजे हा एल्फिन्स्टनचा पूल। हा एल्फिन्स्टन पूल पाडण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांमध्ये सुरू होणार होती, परंतु इथल्या स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केला, निषेध केला आणि याच पुलासमोर त्यांनी आंदोलन केलं। स्थानिकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पुनर्वसनाची कल्पना दिली गेली नव्हती, आधी आमचं पुनर्वसन करा, आम्हाला योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित करा आणि मगच या पुलाचा पाडकाम करा। कारण का हा पूल जवळपास 100 वर्ष जुना आहे। तसंच या आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या पुलाच्या या पुलाच्या भोवती त्या देखील 100 वर्षाहून अधिक जुन्या आहेत। त्यामुळे जर हे पुलाचं पाडकाम सुरू केलं, यांना स्थलांतरित न करता, तर मात्र या इमारतींना तडे जाऊ शकतात आणि पुढे या रहिवाशांची भीती वाढू शकते। त्यामुळे या रहिवाशांचं म्हणणं आहे की MMRDAने आम्हाला पुनर्वसनासंदर्भात कुठलीही माहिती दिली नाही, आधी आम्हाला पुनर्वसन करू आणि तेही योग्य त्या ठिकाणी मुंबईमध्येच करू असं लेखी आश्वासन द्या, असं इथल्या रहिवाशांचं मागणं आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग हा पूल जेव्हा पाडला जाईल त्याच्या आधी एक पर्यायी पादचारी पूल इथे तयार केला जावा, कारण का मोठ्या संख्येने इथे नागरिक दैनंदिन प्रवास करतात, पायी प्रवास करतात, हा ब्रिज क्रॉस करतात, त्यामुळे त्यांची देखील गैरसोय होऊ नये यासाठी एक तात्पुरता पादचारी पूल तयार करावा, यासाठी देखील मागणी या रहिवाशांची आहे। आज दुपारी 1:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक आहे या रहिवाशांची आणि या बैठकीमध्ये नेमका तोडगा निघतोय का, यांची जी मागणी आहे रहिवाशांची पुनर्वसनाची आणि एक पर्यायी पादचारी पुलाची, ती मागणी पूर्ण होते का, या रहिवाशांना नेमकं काय आश्वासन मिळते मुख्यमंत्र्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। सुरतास धन्यवाद या माहितीसाठी।